नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। शिक्षकांनी जर ठरवले तर विद्यार्थी कठीण परिस्थितीतही घडतो, असे जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यातील विरुरोंगे येथील जिल्हा परिषद शाळेत पाहावयास मिळाले। शाळेच्या भिंती सुद्धा बोलक्या झाल्यात। मराठी शाळेतील मुलं इंग्रजी बोलायला लागले हे बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये। रंगरंगोटीने परिपूर्ण असलेली ही इंग्रजी शाळा नव्हे तर ही अमरावती जिल्ह्यातील विरुरोंगे येथील मराठी शाळा। शिक्षकांच्या मेहनतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा आता डिजिटल शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा ठरली आहे। या शाळेतील प्रत्येक वर्ग खोल्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहे। इथे शिक्षक स्क्रीनवर मुलांना अभ्यासाचे धडे शिकवतात, तर विद्यार्थ्यांकरिता शाळेतच वाचनालय सुद्धा सुरू करण्यात आले आहे। विरुरोंगे प्रायमरी शाळा ही शाळा जी होती 2 वर्ष आधी अतिशय एक परिसर एकदम हे होता। आता आम्ही ग्रामपंचायत 14 इत्यागमधून याची कलरिंग केलेली आहे। तसेच इथे वॉटर प्युरिफायर ग्रामपंचायतमधून लावलेला आहे, साऊंड सिस्टीम बसवलेली आहे। आता या शाळेचं वातावरण अतिशय दर्जेदार असून शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने शाळांना मुलांना शिकवत आहेत। जशी शाळा शहरी भागामध्ये असते तसंच वातावरण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा असल्यामुळे मुलांचं एक ध्येय धोरण आणि मुलांचं शिक्षणामध्ये वळण लागत आहे। आणि यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आहे शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावाचे ग्रामपंचायत आणि सर्व शिक्षक वृंदांची यांनी मदत केल्यामुळे आज हा परिसर इतका स्वच्छ व सुंदर दिसत आहे। त्यामध्ये डिजिटल शाळा सुद्धा इथे आम्ही केला असून इथे सगळ्या इकडे LCD TV लावलेला असून इथे डायरेक्ट जो रेग्युलर अभ्यासक्रम असतो तो शिकवला जातो। आणि स्वच्छ परिसर असल्यामुळे सर्व परिसरामधून तालुक्यामध्ये आमची शाळा ही एकदम अशी सुंदर अशी शाळा निर्माण होण्यास आम्ही सगळ्यांची याच्यामध्ये मदत झालेली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत घडताना दिसतात, तर मराठी शाळेतील मुले इंग्रजी सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलतात। हसत खेळत शिक्षण घेणाऱ्या मुली सुद्धा शिक्षकांचे व शाळेचे कौतुक करत असतात। माझी शाळा छान आहे। माझ्या शाळेत रंगरंगोटी केलेली आहे। माझ्या शाळेत खूप सारे खेळ घेतले जातात आणि माझ्या शाळेत खूप सारा पोषण आहार मिळतात। माझ्या शाळेत परिपाठ खेळ घेतल्या जातात आणि माझे चारही शिक्षक मला खूप आवडतात आणि ती चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतात आणि त्यांनी आमच्यासाठी आम्ही शिकलो पाहिजे म्हणून त्यांनी आमच्यासाठी LCD आणलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला वाचन हे ते वगैरे आले पाहिजे म्हणून वाचनालय सुद्धा केलेले आहे आमच्यासाठी। 2 वर्षांपूर्वी या शाळेचे चित्र काही वेगळेच होते, मात्र गावकऱ्यांनी व शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय केली आणि वर्ग 1 ते 4 ला कलरफुल केले। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या आमच्या शाळेमध्ये मुलांच्या विकासासाठी आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत। त्यामध्ये गावांचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती आणि संपूर्ण पालकवर्ग यांचा चांगला सहकार्य आहे। त्यामध्ये आमच्या शाळेमधील सर्व 4ही शिक्षक या मुलांच्या गुणवत्तेसाठी नेहमी झटत असतात। त्यामध्ये इयत्ता 1ली पासून तर इयत्ता 4थी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक विकास आणि मानसिक विकास एकंदरीत सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही प्रत्येक बाबीचा विचार करून ह्या शाळेची निर्मिती केलेली आहे। उदाहरणार्थ शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी आम्ही इयत्ता 1ल्या वर्गातल्या मुलांना त्यांच्या काठिण्य पातळीनुसार ज्या शब्दांची ज्या भाषेची आणि ज्या गणितीय क्रियांची गरज आहे ते सर्व विषय ते सर्व घटक त्या वर्गामध्ये घेतले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे एक इयत्ता 4थी मध्ये आमची स्पेशल ई-लर्निंगची खोली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल बाबींबद्दल सर्व गोष्टी आळीपाळीने प्रत्येक वर्गाला रोज सांगितल्या जातात। प्रत्येक वर्गात ई-लर्निंग सुविधा करण्यात आली। विद्यार्थी संगणक साक्षर झाला आहे आणि शाळा सुद्धा इंग्रजी व मराठी अक्षरांनी बोलकी झाली। खरोखरच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे प्रत्यक्षात या शाळेत बघावयास मिळत आहे। VCN न्यूज करिता चांदूर बाजार येथून बादल डकरेची बातमी। सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI।
एसबीआयच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. ग्राहक आता आपल्या जुन्या डेबिट कार्डमधून रुपये काढू शकणार नाहीत. बँकेने ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. जर ग्राहक अजूनही जुनी मॅजिस्ट्रिप कार्डचा वापर करत असतील तर त्यांना तात्काळ थांबवावा लागणार आहे. 31 डिसेंबर 2018च्या अगोदर हे कार्ड बदलून घेणे अति आवश्यक आहे. 1 जानेवारी 2019 पासून या कार्डद्वारे कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन होणार नाही आहे. जुन्या कार्डच्या बदल्यात आलेल्या नव्या EMV कार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे जुनं मॅग्नेटिक कार्ड आहे तो 2 आठवड्यातच आपलं कार्ड बदलून घेईल. ATM मशीन 1 जानेवारी पासून जुन्या कार्डचा स्वीकार करणार नाही याची माहिती बँकांनी ऑगस्ट महिन्यातच ट्विटरद्वारे दिली होती. नवीन कार्डसाठी ग्राहक ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊ शकतात. ज्या ग्राहकांना ऑनलाईन सेवा घेण्यास अडचणी येत असतील त्यांनी बँकेतील ब्रांचमध्ये जाऊन कार्ड बदलून घ्यायचं आहे. मॅग्नेटिक कार्डला फेब्रुवारी 2017 मध्येच बंद करण्यात आलं होतं. 31 डिसेंबर 2018 पासून हे कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पहिल्या कार्डमध्ये काळी पट्टी लावण्यात आलेली होती. याला मॅग्नेटिक स्ट्रीप असे म्हणतात. ग्राहकांची संपूर्ण माहिती यामध्ये असायची. RBIच्या म्हणण्यानुसार ही टेक्नॉलॉजी आता जुनी झाली आहे. आता ही गोष्ट सुरक्षित राहिलेली नाही. नवीन EMV कार्ड अधिक सुरक्षित आहे. या कार्डमध्ये एक चिप लावण्यात आलेली आहे. यामध्ये देखील ग्राहकांची संपूर्ण माहिती आहे. ही संपूर्ण माहिती इन्क्रिप्टेड आहे ज्यामुळे डेटा चोरी होण्याचा कुठलाही धोका नाही. या कार्डची क्लोनिंग केली जाऊ शकत नाही. जुने क्लासिक आणि मेस्ट्रो कार्ड मॅग्नेटिक कार्ड आहेत. यामध्ये कुठलीही चिप लावण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कार्ड बंद केले जातील अशी माहिती RBI द्वारे देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात व ग्रामीण भागात अवैध धंद्यांना ऊत आली असून अवैध व्यावसायिकांची दादागिरी वाढली आहे. नांदगाव व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस ठाण्यांची निष्क्रियता यास कारणीभूत असून ठाणेदार मगन मेहते यांचा ठाणेदार म्हणून कुठलाही वचक उरला नसल्याने त्यांची नांदगाव येथून स्थलांतर करण्याची मुख्य मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जावेद शेख यांनी तहसील समोर आमरण उपोषण आरंभिले आहे. सध्या नांदगाव व ग्रामीण भागात व नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेले धाबे हे अवैध धंद्यांना फार उधाण आले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. मगन मेहते जेव्हा इथे रुजू झाले होते तेव्हापासून अवैध वाहतूक, अवैध दारू, वरली मटका, जुगार इत्यादी व्यवसाय परिसरात जोरात सुरू होते. तेव्हापासून तर आजपर्यंत हे व्यवसाय अजूनही सुरू आहे. या व्यवसायांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या व्यवसायाला कुठेतरी लगाम लागणे गरजेचे आहे. यासाठी मोहम्मद जावेद शेख यांनी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आमच्या नांदगाव खंडेश्वरातील ठाणेदार यांची मुजुरी वाढलेली आहे. अवैध धंद्यांना सहकार्य करत आहे. खंडणी प्रकरण दलालामार्फत मागत आहे आणि त्याच्यासाठी कारवाईसाठी आमचे जावेदभाई उपोषणाला बसलेले आहे. या उपोषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की या व्यवसायांना कुठेतरी लगाम लागावी. याकरिता ठाणेदार मगन मेहते यांचे स्थलांतर करून या ठिकाणी नवीन ठाणेदार रुजू करावे. माननीय ग्रामीण अमरावती यांच्याकडे मी 22/11 रोजी तक्रार केली. तर नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार मगन मेहते यांच्यावर आपण योग्य कारवाई करावी. नांदगाव शहरात अनेक अवैध धंद्याला ऊत आला आहे आणि ठाणेदाराला कोणत्याही सामान्य नागरिकापासून मगन मेहते ठाणेदार हे आर्थिक व्यवहार करून लोकांची फसवणूक करते आणि त्यांच्यापासून हजारो रुपयाची तोड्या करून हे ठाणेदार नांदगाव खंडेश्वरचा शांततेचा वातावरण भंग करत आहे. म्हणून मी यासाठी अधीक्षक साहेबाकडे अनेक वेळा तक्रार केली पण आतापर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून मी आपला आमरण उपोषणाला बसलो आहोत. VCN न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून विनेश बेलसरीची बातमी. 20 डिसेंबर हा दिवस म्हणजे यावर्षी आलेला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार व 19 डिसेंबरला झालेली एकादशी या 2 दिवसाचा वर्षानुवर्षातून आलेला पुण्ययोग बघून व येणारे नवीन वर्ष हे सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील गजानन भक्तांची मंदिराळी शेगाव येथे जमा झालेली दिसून येत आहे. 20 डिसेंबरला सकाळी 11च्या सुमारास श्रींच्या समाधी दर्शनाकरिता सकाळी 11च्या सुमारास 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. यामध्ये काही अपरिचित प्रकार होऊ नये म्हणून मंदिर व प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवून जागोजागी लागलेले CCTV कॅमेऱ्यातून नजर ठेवली जाते. तसेच भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होता कामा नये याकडे पूर्णपणे लक्ष दिले जाते. या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात श्रींच्या दरबारी दर्शनाकरिता गर्दी उसळली आहे. VCN न्यूज करिता शेगाव येथून महेंद्र मिश्राची बातमी.
इथे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।